हरिओम. अक्षरा, तू खूप छान म्हटलंस. आणि मला एकदम आठवलं की मी 9वीत होते तेव्हा आम्हाला 100 मार्काचं संस्कृत होतं. तर त्यावेळेला 10 मार्क कंपल्सरी 9व्या अध्यायाला ठेवलेले. म्हणून त्या निमित्ताने मी फक्त 9वा अध्याय तेवढा मला काही श्लोक त्यातले येतात, म्हणजे जवळजवळ सगळा येतो. पण नाहीतर आम्ही कधीच शाळेत असताना ना भगवद्गीतेच्या भानगडीत पडलो नाही. पण तसं तुझं नाहीये. तू पहिलीत असतानाच 5वा अध्याय तयार केलास, म्हणजे खूपच छान, मस्त. तर आपण जसा निरंजन म्हणाला तसं आपण नारद आणि तुंबरूंची गोष्ट पाहणार आहोत. ते नावच जरा थोडंसं मजेशीर आहे, तुंबरू. पण आपण बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांची जी आरती आहे तर त्याच्यामध्ये एक ओळ येते की नारद तुंबरू हो साम गायन करी, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. तर ती आपण खरं आरती मी मी पण तशी लहानपणापासून म्हटलेली आहे. पण तेव्हा कधी हा प्रश्न नाही पडला की नारदानंतर हे तुंबरू तुंबरू काय म्हणतात असं. तर पण ही गोष्ट ज्या वेळेला वाचनात आली तर त्यावेळेला त्याचा उलगडा झाला. तोच आपल्या तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते मी. तर हे तुंबरू कोण होते? नारद मुनी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नंतर त्यांचा एक तो टिपिकल डायलॉग पण माहिती आहे, नारायण नारायण. हे सगळ्या पौराणिक सिरियल मध्ये आपण ऐकलेलं असेल लहानपणापासून. आणि त्यांचा एक तो टिपिकल वेश, गळ्यामध्ये एक हार, एक तारी घेतलेली, आणि एक ते टिपिकल केस बांधलेले असे ते नारद मुनी नेहमी विष्णूच्या दरबारामध्ये जात, पृथ्वीवर येत, इकडचं तिकडे सांगत, तिकडचं इकडे सांगत. तर त्यामुळे आपण पहिल्या चित्रामध्ये हा बघू शकतो नारद मुनींचा वेश. तर तो काही आपल्याला तसा नवीन नाहीये. एका हातामध्ये चिपळ्या पण आहेत त्यांच्या. आणि दुसऱ्या आपण चित्रामध्ये पाहिलं तर हे जे तुंबरू आहेत तर त्यांचा असा ग्रीन कलरचा त्यांच्या शरीराचा रंग आहे. आणि जर का चेहरा पाहिला तर तो एका घोड्याचाच मुख त्यांना लावलंय की काय, असा तो चेहरा आहे. आणि बाकी म्हणजे शरीर माणसासारखं पण चेहरा मात्र घोड्याचा. आणि तुम्ही बघितलं तर त्यांच्याही हातामध्ये तानपुरा म्हणा किंवा एकतारी म्हणा असं एक संगीत वाद्य आहे. तर हे तुंबरू कोण होते? तर आपल्याला माहितीये की गंधर्व म्हणून म्हटले जातात, की ज्यांना देवाच्या दरबारामध्ये म्हणजे भगवंताच्या किंवा देवसभेमध्ये गायचा ज्यांना मान मिळालेला असतो तर त्यांना गंधर्व असं म्हणतात. तर तसेच तुंबरू हे गंधर्व होते. आता पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट पुराणांमध्ये आली की देवांच्या सभेमध्ये देवांचं संगीत कलेने जे त्यांना वंदन करायचे त्यांना गंधर्व म्हणतात. मग पुढे आपण तुम्ही कधी कधी ऐकलेलं असेल किंवा टीव्हीवर पण पाहिलं असेल की बालगंधर्व नावाचा मूवी निघाला होता, किंवा एक आनंद भाटे नावाचे गायक आहेत त्यांना आनंद गंधर्व असं म्हटलं जातं. त्यानंतर एक छोटा गंधर्व होऊन गेले. पण ही सगळी लोक आत्ता आपल्या पाहण्यामध्ये झाली. हे जे आहेत तर ते पुराणामधले आहेत. आता तुम्ही असं नाही बघू शकत की कुणाला असं एकदम घोड्याचं तोंड आलंय आणि खाली माणसाचं शरीर आहे. त्यामुळे तशी ही पौराणिक गोष्ट आहे. असं कसं होऊ शकतं असं नाही आपण एवढा विचार करायचा. आपण गोष्टीकडे वळूयात. कारण आपण तसा युनिकॉर्न तर एकदम ऍक्सेप्ट केलेला असतो, राईट? सगळ्या मुलींच्या फ्रॉकवर, हॅटवर, किचन मध्ये सगळीकडे युनिकॉर्न असतो. तिथं पण तो घोडाच असतो की नाही. तो पण जसा इमॅजिनरी आहे तसा हा तुंबरूचा एक पेहराव आहे. तर एकदा काय झालं तर तुंबरू हे विष्णूंसमोर गात होते. आणि भगवान विष्णू अतिशय मन लावून ते गाणं ऐकत होते. ते ऐकता ऐकता तिथे बसलेल्या नारदांना असं वाटलं की हे तुंबरूचं गायन खूप तल्लीन होऊन ऐकतात, आणि मी मात्र जेव्हा गातो तेव्हा काय ते तितके त्याच्यामध्ये समरस होत नाही. तर म्हणून त्याची त्यांना खंत होती. म्हणून त्यानंतर त्यांनी एकांतात भगवान विष्णूंना गाठलं आणि विचारलं की असं का करता तुम्ही? मीही गातो, तोही गातो, पण तुमचं माझ्या गाण्याकडे काही तेवढं लक्ष नसतं, किंवा मला नाही वाटत तुम्ही तेवढं ते नीट मनपूर्वक ऐकता असं. तर त्याच्यावर भगवान विष्णू हसले. त्याने काही लगेच त्याला उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, तू असं कर, तू हनुमंताकडे जा, हनुमंतच तुला ह्याचं उत्तर देईल. मग आपल्याला सगळ्यांना माहितीये की हनुमंत हे कुणाचे भक्त होते? श्रीराम प्रभूचे, राईट? तर मग ते हनुमंतांना शोधत शोधत लगेच निघाले. तर त्यांना दिसलं की ते जंगलामध्ये बसलेले आहेत. तर मग ते हनुमंताकडे गेले आणि त्यांनी आपला प्रश्न त्यांच्या समोर ठेवला की असं का बरं होत असेल की भगवान विष्णू माझ्या गाण्याकडे एवढं लक्ष देत नाहीत आणि फक्त तुंबरूचंच गाणं मन लावून ऐकतात. तर मग त्याच्यावर त्यांनी लगेच काही हनुमंतांनी त्याला उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, तू असं कर आत्ता
की ही तुझी एकतारी आहे ना, ती त्या शेजारच्या दगडावर ठेव आणि आधी मी एक थोडं भजन म्हणतो ते ऐकायला येऊन बस. तर त्यांनी त्याचं ऐकलं आणि त्यांनी ती एकतारी ठेवली आणि इकडे हनुमंत गायला लागले. हनुमंत इतके तल्लीन होऊन गात होते की गाता गाता त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या आणि अतिशय एक असं भावभक्तीपूर्ण असं वातावरण तिथं निर्माण झालेलं. ते सगळं पाहून नारदांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि मग ते ऐकता ऐकता त्यांचा कंठ हनुमंतांचा दाटून आला आणि पुढे त्यांना गायन कंटिन्यू करता येईना. असं झाल्यानंतर ते गायन थांबल्यावर इकडे ते बघतात तर काय, तर तो जो दगड होता, त्या ज्या दगडावर त्यांनी आपली एकतारी ठेवलेली होती, तर तो दगड त्यांचं गायन सुरू असताना पाघळून गेला आणि मग ती त्यांची जी एकतारी होती नारदांची, ती त्या दगडामध्ये जाऊन रुतली आणि जसं त्यांनी गायन थांबवली तसा तो दगड परत कडक झाला आणि मग इकडे नारदांना परत प्रश्न पडला की अरे मला तुम्ही एकतारी ठेवायला सांगितली, तर ती आता त्या दगडातच रुतून बसली, आता मला माझी एकतारी मिळायची कशी परत? तर मग ते परत हनुमंताकडे गेले आणि म्हणाले अरे हे काय, तू गायन थांबल्यावर ती परत त्याच्यामध्येच रुतून बसली, आता मी ती काढू कशी? मग ते म्हणाले बरं ठीक आहे, मी परत गायला लागतो. मग ते परत गायला लागले. तसा तो दगड परत पागळू लागला आणि मग हळूच नारदानी आपली ती एकतारी त्याच्यातनं काढून घेतली. पुढे असं झालं की हनुमंताला नारदांना काहीच सांगावं लागलं नाही, कारण नारदांना त्यांचं उत्तर मिळूनच गेलं होतं. तर कथा आपल्याला असं सांगते की जसं तो दगड होता की नाही, तसा माणसाच्या आतला अहंकार असतो की ज्याच्यामुळे माणूस असा एकदम घट्ट बनलेला असतो की मी, माझी विद्या, मला गाणं येतं, नंतर माझ्यासारखं कुणीच गात नाही, असा जो सगळा नारदांचा अहंकार होता, तो या हनुमंताच्या गायनामुळे पार विरघळून गेला. जसा तो दगड त्यांच्या त्या गायनाने विरघळला होता तसाच. आणि त्यामुळे त्यांना कळून चुकलं की कितीही शास्त्र जरी का आपल्याला माहिती असलं, तरी जर का आपल्या गायनामध्ये भक्तिभाव नसेल, तर ते भगवंतापर्यंत पोहोचत नाही. तर नेहमी आपले स्वामी पण म्हणायचे की असा खूप विचार करत बसायचा नाही की कुठच्या टेम्परेचरला दगड वितळत असेल, मग दगड खरंच वितळतो का, आपण प्रयोग करून बघूयात का, आपण टाकूया का दगड वगैरे, असले सगळे विचार नाही करायचे. त्याचा फक्त बोध घ्यायचा एवढाच की आपण अतिशय भावभक्तीपूर्णपणे जर का देवाला दररोज दिवसाभरामध्ये एक नमस्कार केला, तरी तो त्याला तितकाच पोचतो जितका आपण खूप संस्कृत श्लोकांनी किंवा एखाद्या कठीण विद्वानपूर्ण विवेचनाने त्याला नमस्कार करू. आणि म्हणून तेवढा नमस्कार तर आपण सगळेजण नक्कीच करू शकू. आता हे जे समोर चित्र दिसतंय, तर ते आपण जस्ट थोडंसं त्याच्याबद्दल सांगते, 1 मिनिट. जर का पहिल्या आणि तिसऱ्या चित्रात आपण पाहिलं, तर हेच असंच घोड्याचं मुख असलेले तुंबरू आपल्याला दिसतायत आणि त्यांच्या हातामध्ये वीणा दिसते. म्हणून यापुढे तुम्ही जर का कुठच्या मंदिरांमध्ये वगैरे गेलात आणि अशा प्रकारची मूर्ती तुम्हाला दिसली दगडामध्ये कोरलेली, तर तुम्ही नक्की समजू शकता की ते तुंबरूंचं चित्र आहे. तसंच मधल्या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की शेषशाही विष्णू आहेत, त्यांच्या पायाशी लक्ष्मी आहे आणि अगदी आत म्हणजे गोष्टीसाठी ते चित्र तयार केले की काय, अशी सगळी जण त्याच्यामध्ये जमून आलेत की एका साईडला ज्यांच्याकडे भगवान विष्णू पाहतायत ते नारद मुनी आहेत, त्यांच्या मागे घोड्याचा चेहरा असलेले तुंबरू बसलेत आणि त्यांच्या शेजारी अतिशय भावभक्तीपूर्ण चेहरा केलेले हनुमंत बसलेत. असं हे चित्र आहे. तर आपण अ, या गोष्टीच्या नंतर अजून एक तुंबरू तीर्थम असं पण एक मला इंटरेस्टिंग गोष्ट सापडली, पण ती आपण आज नको, बघूया कधी परत वेळ मिळाला तर मी तुम्हाला नक्की सांगेन. हरिओम.